भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य सेवेतील चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 27वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहाम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रियव्रताच्या वंशातल्या राजांचं आपण वर्णन बघितलं. भरत राजाचं चरित्र, जड भरताचं म्हणजे त्याच्या दोन्ही जन्माचं आणि त्यांनी केलेल्या आपल्या रहुगण राजाला केलेल्या उपदेशाचं, संसार भवाटवीचं वर्णन सगळं ते ऐकलं. आणि आता प्रियव्रत राजाच्या वंशातील म्हणजे अन्य जे काही राजे आहेत त्यांचं वर्णन शुकदेवजी सांगतात. राजन, भरतजींचा मुलगा सुमती होता. त्याने वृषभदेवजींच्या मार्गाचेच अनुसरण केले आणि तो पाखंड मार्गाचा अनुयायी झाला. त्यांची पत्नी वृद्धसेनेस देवजातीस नावाचा मुलगा होता. त्याला असुरीच्या गर्भातून देवद्युम्नाच्या धेनुमतीपासून परमेष्ठी, त्याच्या सुवर्णचलेच्या गर्भातून प्रतिह नावाचा पुत्र झाला. म्हणजे त्यांच्या पुत्रांची नावं सांगताना हे प्रत्येक वेळ की कुणामार्फत झाला हे त्या स्त्रीचं नाव पर्टिक्युलरली बऱ्याच ठिकाणी जवळजवळ सगळीकडेच व्यासांनी सांगितलेलं आहे. अन्य पुरुषांना आत्मविद्येचा उपदेश त्यांनी केला आणि स्वतःने शुद्धचित्त होऊन परम पुरुष नारायणाचा साक्षात अनुभव घेतला. मग प्रतिहाची बायको सुवर्णचलाच्या गर्भातून प्रतिहर्ता, प्रस्तोता, उद्गाता ही 3 मुलं झाली. हे यज्ञादी कर्मात निपुण होते. त्यातील प्रतिहर्त्याची बायको स्तुती होती. तिच्या गर्भातून अज आणि भूमा नावाचे 2 पुत्र झाले. भूमाला ऋषिकुल्लेपासून उद्गीत, त्याला देवकुल्लेपासून प्रस्तावाच्या नियुत्साच्या गर्भापासून विभू नावाचा पुत्र झाला. विभूला रतीपासून पृथुशेष आणि त्याला आकुतीपासून नक्ताला द्रुती आणि द्रुतीला उदारकीर्ती राजर्षी प्रवर गायाचा जन्म झाला. ह्या जगताच्या रक्षणासाठी सत्वगुणाचा स्वीकार करणारे साक्षात भगवान गय जे होते त्यांना म्हटलं जातं. ते अंशावतार होते. संयमादी अनेक गुणांसाठी त्यांची गणना महापुरुषांमध्ये केली जाते. महाराज गय यांनी प्रजेचे पालन पोषण, रंजन, कोड कौतुक, शासन उत्तम केले. त्यांनी तऱ्हेच्या यज्ञांचे अनुष्ठान केले. निष्काम भावाने केवळ भगवत प्रीतीसाठी आपले धर्माचरण त्यांनी केले आणि त्यानुसार त्यांनी सर्व कर्मे सर्वश्रेष्ठ परमपुरुष परमात्म्यालाच अर्पण केले आणि परमार्थ रूप ते बनले. आणि त्यानंतर प्राचीन इतिहास जाणाऱ्या महात्म्यांनी राजर्षी गयाबद्दल अशी गाथा गायली जाते की आपल्या कर्माशी महाराज गयांची बरोबरी कोण राजा करू शकेल. साक्षात भगवंताची कलाच ते होते.
त्यांच्याशिवाय आणखी कोण अशा प्रकारे विधिवत सर्व गोष्टी यज्ञानुष्ठान करणारे, मनस्वी बहुज्ञ, धर्मरक्षण करणारे, लक्ष्मी प्रियपात्र, साधू समाजाचा शिरोमणी, सत्पुरुषांचा सच्चा सेवक असं कोण असू शकेल? म्हणजे तो किती मोठा होता हे सांगण्याची एक पद्धत. सत्संकल्पवाली परमसाध्वी श्रद्धा, मैत्री, दया आदी दक्ष कन्यांनी गंगा आदी नद्यांसहित अतिशय प्रसन्नतेने त्यांना अभिषेक केला. तेव्हा त्यांची इच्छा न होऊनही वसुंधरेने गाय ज्याप्रमाणे वासराच्या प्रेमाने पान्हा सोडते, त्याप्रमाणे गुणावर रिझून प्रजेला धनरत्नादी संपद अभिष्ट पदार्थांचं मुबलकता दिली. म्हणजे भरपूर प्रमाणात ते पदार्थ दिले. त्यांना काही कामना नव्हती, तरी पण वेदोक्त कर्माने त्यांना सर्व प्रकारचे भोग दिले. राजे लोकांनी युद्धस्थली अनेक बाणांनी विद्ध होऊनही नाना प्रकारच्या भेटी दिल्या. ब्राह्मणांनी दक्षिणादी धर्मांनी संतुष्ट होऊन त्यांना परलोकी मिळणाऱ्या धर्मफळाचा 6वा भाग दिला. त्यांच्या यज्ञात अधिक सोमपान करण्यासाठी इंद्र म्हणजे इतकं सोमपान, म्हणजे थोडक्यात त्यांनी इतके यज्ञ केले की त्याच्या सोमपानाने इंद्र उन्मत्त झाले आणि तसे म्हणजे मदोन्मत्त झाले. त्यांच्या अत्यंत श्रद्धा व विशुद्ध निश्चल भक्तिभावाने समर्पित केलेल्या यज्ञपुरुषाने प्रत्यक्षात प्रकट होऊन त्यांनी दिलेला भाग ग्रहण केला. हे वारंवार ह्या गोष्टी घडतायत. पण म्हणजे आपण यज्ञाला किती श्रेष्ठ मान द्यायला पाहिजे वगैरे ठीक आहे, ते तर आपण देऊच, म्हणजे सर्वजण ऐकणारे देतील, नो डाऊट. फक्त ते एक मूर्त रूप आहे. यज्ञो वै विष्णू, यज्ञ हे विष्णू भगवंताचं मूर्त रूप आहे. हे कुठंतरी आपण पक्क ध्यानात ठेवायला पाहिजे. तर आपल्याला तिथं यज्ञ पुरुष प्रकट होईल ना आपल्या यज्ञात. भले तो अग्निहोत्राचा अग्नी का असे ना, तो यज्ञच आहे. आपण जेवढ्या उत्तम तो यज्ञ करू. म्हणजे एक सुदैवाने एक व्यक्ती मला गाठ पडली, मारवाडी समाजाचे आहेत ते. आम्ही लखनौ, लखीमपूर वगैरे त्या भागात गेलो होतो, उत्तर प्रदेशात. तेव्हा तर त्यांनी सांगितलं मी अग्निहोत्र चालू केलं आणि 8च दिवसात त्यांनी गोशाळा पण चालू केली. त्यामुळे गाई यज्ञ नको. आणि त्यांच्याकडं त्यांनी संध्याकाळच्या अग्निहोत्राला बोलवलं होतं आम्हाला. अनेक संस्कृत महाविद्यालय UP मध्ये, हिमाचल प्रदेशामध्ये खूप आहेत. म्हणजे हे आम्हाला सिमल्याच्या अलीकडे सोलनला गेलो होतो, तिथेही प्रचंड मोठं संस्कृत महाविद्यालय आहे. आपल्या साध्या मराठी शाळेतल्या म्हणजे मुलांची गर्दी शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये नसती तेवढी संस्कृत महाविद्यालयात होती. म्हणजे खूप आश्चर्य वाटलं होतं आम्हाला. आम्ही म्हणजे तो प्रचाराला जाण्याच्या निमित्ताने हे सर्व पाहायचा योग आला. आणि मग हे जे महाविद्यालय होती संस्कृतची, ह्याच्यातनं त्यांना हे सर्व जे काही आम्ही यज्ञाच्या महतीचे मंत्र वगैरे सांगितले ते तर त्यांना माहीतच आहे. पण आता महत्वाचं सांगायचं म्हणजे ह्याच्यापासून उत्पत्ती काय होते हे सांगायला, माणसाची भावना कशी पाहिजे हे सांगायला मी हे सांगते. त्यामुळे बाकीचा सगळा भाग आपण सोडून देऊ. हा जो मारवाडी समाजाचा लखीमपूर मधले ते आहेत, त्यांनी यज्ञ केला, गोशाळा काढली. आणि संध्याकाळच्या आम्ही अग्निहोत्राला गेल्यावर कितीतरी म्हणजे चांगले जाणते लोक, त्यांनी कोर्टाच्या म्हणजे काय असतं ते बार असोसिएशन मध्ये अग्निहोत्र चालू केली आहेत. त्यामुळं बरेच त्यातले तज्ज्ञ असे लोक आले होते. आणि वाटलंच नाही की अशी एवढी सुंदर म्हणजे चर्चा रंगेल की यज्ञ काय, दान काय, पंचसाधनवर चर्चा, ऋग्वेदावर चर्चा, खूप सुरेख सगळ्या चर्चा झाल्या. आणि त्यातले आलेले बहुत जण, कारण तिथून गोरखपूर जवळ आहे आणि तिथून सगळी नेपाळची बाउंड्री, म्हणजे सगळं आपला भारत संपतोच, अशा टोकाला गेलो होतो. आणि त्यांच्यावर प्रचंड सश्रद्ध लोक आहेत. आणि ह्यांनी एवढं स्नान केलं संध्याकाळचं, यज्ञाची तयारी. त्यांच्या पत्नीने ती तेवढी सगळी जागा वगैरे छान सारवून दिली. सारवून म्हणजे पुसून, झाडलेलं पुसलेलं होतंच, पण तरी तेवढाच भाग पुन्हा एकदा त्या बाईनी पुसला. तिथे त्यांनी पाठ मांडला, समोर यज्ञवेदी ठेवायची, त्याच्या खाली 2 विटा ठेवल्या. आणि
एवढा मोठा अग्नी तयार केला की खरोखर कुठला तरी म्हणजे प्रचंड रसरशीत अग्नी, म्हणजे असं वाटावं एखादा यज्ञच केलेला आहे मोठाच्या मोठा. आपण अग्निहोत्राला कम्पॅरेटिव्हली त्या मनाने तेवढे घालत नाही. म्हणजे मला तर स्वच्छ जाणवलं की ह्याच्यापैकी आपण एक दोन, जास्तीत जास्त 2 गोऱ्या घालून अग्नी पेटवतो. ज्वाळा मोठ्या जातात सगळं खरंय, पण त्यांचा म्हणजे इथपासून इथपर्यंत नुसतं ते रचलेल्या शेण्याच होत्या आणि त्याच्यावर मग तो अग्नी त्याच्यावर दिसायचा. खूपच सुंदर होतं ते. आणि ते म्हणाले की यज्ञाचा फील यायला नको का, मी रोज यज्ञ करतोय माझ्या घरात. म्हणजे खूपच एक वेगळी मानसिकता माणसांची होऊ शकते. आणि मग असे जर यज्ञ असतील तर यज्ञ पुरुष प्रकट का नाही होणार? त्यांना अनेकच गोष्टी यज्ञातनं म्हणजे अग्निहोत्रातनं स्फुरतात, त्यांना जाणवतात. म्हणजे ते म्हणतात ऐकू येतं, म्हणजे काही होऊ शकतं. हे ज्या वेळेस आपण बघतो की यज्ञ पुरुष प्रत्यक्ष प्रकट झाला, त्याच्या यज्ञ उपासनेने प्रसन्न झाला आणि तो त्यांनी जो काही घालत होता आहुती स्वतः ग्रहण करून ते स्वीकारले. हे अद्भुत वाटतंय, पण हे सत्य आहेत. यज्ञ पुरुष प्रकटच होते. आपण रामाच्या जन्माच्या वेळेस आपण ते ऐकतोच. तसं अनेकच उदाहरणं आणि दाखले आपण बघतोय की यज्ञ पुरुष यज्ञ वेदीतून प्रकटतात. हे मला जाता जाता लक्षात आलं आणि अक्षरशः खूप सुंदर आमचं ते सगळं सभा झाली होती. त्याचं स्मरण झालं आणि त्यांचा तो यज्ञ मी कधीही विसरत नाही. आणि ते म्हणले कधीही मला गोरीला आणि तुपाला कमी पडू नये म्हणून मी गोशाळा 8 दिवसात सुरू केली. आणि त्यामुळे भरपूर गोऱ्या आणि भरपूर तूप असं वापरून ते खूप सुंदर यज्ञ करतात. म्हणजे आपण काय करतो ते किती आनंदाने आणि किती सजगपणे, आणि यज्ञ पुरुषाला प्रसन्न करायचंय, तो यज्ञ पुरुष आपल्याही सन्मुख येणार आहे या भावनेने केलं तर निश्चित एक दिवशी आपल्याला समोर यज्ञ पुरुष प्रकट होईल मूर्त रूपात, ही खात्री बाळगायची. ज्यांच्या तृप्त होण्याने ब्रह्माजींपासून देवता, मनुष्य, पशुपक्षी, वृक्ष अगदी गवतापर्यंत सर्व जीव तत्काळ तृप्त होतात. कारण त्याची सर्व व्यापकता आपल्याला माहिती आहे. कणाकणात वैश्वानर भरलेला आहे. अगदी एक अशी म्हणजे यत्किंचित जगत्याम जगत, म्हणजे कुठली किंचित मात्र जागा अशी नाही की जी परमेश्वराने व्यापली नाही. आणि त्याचं रूप वैश्वानर आहे हे निश्चित. ते विश्वात्मा श्रीहरी नित्य तृप्त होऊनही राजर्षी गयाच्या यज्ञाने तृप्त झाले. त्यामुळे त्यांची बरोबरी दुसरा कोण करू शकेल? म्हणजे प्रियव्रताच्या वंशातला हा राजा आहे. महाराज गयंतीच्या म्हणजे त्याची पत्नी गयंती, तिच्या गर्भातून त्याने चित्ररथ, सुगती आणि अवरोधन नावाची 3 मुले त्याला झाली. त्यांच्यात चित्ररथाची पत्नी उर्णेपासून सम्राटाचा जन्म झाला. त्याला उत्कलेपासून मरीची आणि मरीचीला बिंदुमतीपासून बिंदुमान असे पुत्र झाले. त्यांच्या सर्गासे म्हणजे सर्गासेपासून मधूच्या सुमनापासून, म्हणजे प्रत्येक पत्नीचं नाव नुसतं असं ओझरतं दिलेलं आहे. सुमनापासून वीरव्रताच्या भोजांपासून मन्यू आणि प्रमथू हे 2 पुत्र झाले. त्यात मन्यूला सत्या त्याची पत्नी, तिच्या गर्भातून भौवन आणि भौवनाला दूषणाच्या गर्भातून त्वष्ट्याला विरोचनापासून विरज आणि त्याच्या विशुष्ची नावाच्या पत्नीपासून शतजित असे 100 पुत्र आणि 1 कन्येला त्यांनी जन्म दिला. आणि ह्या विरोचनाचा जो विरज आहे, हा विरज म्हणजे प्रियव्रताच्या वंशातला शेवटचा राजा. त्याचे उदार कीर्ती प्रचंड आहे, इतका श्रेष्ठ आहे की असं म्हटलं जातं ज्याप्रमाणे भगवान विष्णू देवतांची शोभा वाढवतात, त्याप्रमाणे हा प्रियव्रत वंशाला त्यांच्यात सर्वात शेवटी जन्मलेला राजा विरजाने आपल्या सुयशाने विभूषित केलेले आहे. इतकं तो श्रेष्ठ आहे असं वर्णन केले. आणि हा प्रियव्रताच्या वंशातला शेवटचा राजा. आता तो राजा परीक्षित विचारतो की मुनीवर, जिथपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे, जिथपर्यंत तारांगणांसहित चंद्रदेव आहेत, तिथपर्यंत आपण भूमंडलाचा विस्तार सांगितलात. म्हणजे ते आपण दुसऱ्या स्कंदात जे बघितलं त्यातही आपण सांगितले की प्रियव्रताच्या रथाच्या चाकाच्या 7 आऱ्यांनी 7 समुद्र बनले.
की ज्यामुळे या भूमंडलांवर सप्तद्वीप झाले. तरी भगवन, आता मी ह्या सर्वांचा परिणाम आणि त्यांच्या आणखी लक्षणांसह सगळी माहिती मिळवू इच्छितो, असा राजाला प्रश्न पडलेला आहे. आणि मग तोच सांगतोय, कारण काय, म्हणजे असा मला प्रश्न पडायचं कारण काय. सगळं कार्यकारण भावासहित बोलतात आणि स्वच्छ मनात कुठेही काही किंतु नाही. ते म्हणतात की कारण त्याचं असं की मन भगवंताच्या या गुणमयी स्थूल विग्रहात लागते. त्याचे मन त्याच्या वासुदेव संज्ञक स्वयंप्रकाश निर्गुण ब्रह्मरूप सूक्ष्मतम स्वरूपातही लागण्याचा संभव आहे. तरी गुरुवर ह्याविषयी विशद रूपाने वर्णन करा. म्हणजे समोर जे आपल्याला दिसतंय हे प्रचंड मोठं विश्व, हे चराचर व्यापक परमेश्वर आहे, हे आपण जाणू शकतो, त्याची अनुभूती घेऊ शकतो. आणि नंतर कधीतरी आपण छोटाच आपल्या आत्म्यात देहाला किंवा आत्मलिंगाला पाहू शकतो. म्हणजे असं त्यांनी सांगितलंय की मी स्थूल रूपात बघणं आपल्याला जास्त प्रेरणात्मक कशामुळे मिळेल, असं आम्हाला त्यांचं चरित्र ऐकवा. शुकदेवजी म्हणाले, महाराज, भगवंताच्या मायेच्या गुणांचा इतका विस्तार आहे की जर कोणी पुरुष देवतांसमार आयुष्य मिळवेल तरी पण मन व वाणीने त्याचा अंत लागणार नाही. आपण नाम रूप परिणाम लक्षणेद्वारा मुख्य मुख्य गोष्टी घेऊन या भूमंडला विशेषणाचे वर्णन ऐकू. म्हणजे मी थोडक्यात तुला सांगतो. असं म्हटलंय, हे जम्बूद्वीप ज्यात आम्ही राहतो, भूमंडल रूपी कमलाच्या केशरस्थानीय जे 7 द्वीप आहेत त्यात सर्वात आतला कोश जे आपलं हे जम्बूद्वीप, याचा विस्तार 1,00,000 योजन आहे. हे कमलपत्राप्रमाणे गोलाकार आहे. यावर 9,000 योजन विस्तारवाले 9 वर्ष आहेत. ते ह्यांचा सीमांचा विभाग करणाऱ्या 8 पर्वतांमध्ये वाटले गेलेले आहेत. आणि आपण जिथे आहोत त्याचा ते द्वीप आकार कमळाच्या पानासारखा असून 9 खंडे आहेत. त्यांच्या सीमेवर 8 पर्वत आहेत. त्यांचा प्रत्येकीचा विस्तार त्या खंडांचा 1,000 योजने आहे. त्यातील इलावर्त खंडाच्या नाभी प्रदेशावर असलेला मेरू पर्वत मुळापासून शिखरापर्यंत संपूर्ण सोन्याचा आहे. ही सर्व रम्य वर्णनं आपण ऐकूया. आपल्या आजच्या लॉजिकला किंवा आजच्या आपल्या काही जे काही तथाकथित बुद्धी आहे आपली, त्याला न पटणाऱ्या गोष्टी असल्या तरी निश्चित व्यासांनी सांगितल्या आहेत त्या खऱ्याच असणार, असा एक भाव ठेवायचा प्रयत्न करूया. नक्कीच असणार ते, फक्त आपण तिथं पोचलो नाही म्हणजे ते अस्तित्वात नाही असं म्हणता येत नाही. ते 100% असणार. व्यास म्हणतायत म्हणजे असणार, असा दृढव्रत मी. म्हणजे हे का सांगते आवर्जून, मी बायबल वाचायला आणलं एका म्हणजे त्या चर्चमधनं. तर त्या बाईंनी मला सांगितलं की तुम्हाला सवय असती हिंदू धर्मात कोणत्याही देवतेची तुम्ही टिंगल करता, कुणाचंही माप काढता किंवा ते इव्हॅल्युएट करायला जाता, तर हे फक्त वाचायचं, त्याच्यावर श्रद्धा ठेवून वाचायचं. हे जिजसचं जे काही मी तुम्हाला देते त्याच्यावर एक शब्दही बोलायचा नाही. आणि नाही म्हणजे ते खरंच आहे, जे आहे ते सत्य आहे. मग एवढा दृढ विश्वासाने दुसऱ्याला बायबल वाचायला दिल्यावर त्यांनी मला सांगितलं, म्हणजे मी तिराईतच, आणि मला सांगताना त्यांनी स्वच्छ सांगितलं की हे तुम्ही कॉमेंट, प्लीज डोंट कॉमेंट एनी कॉमेंट, सिंगल वर्ड ऑफ कॉमेंट प्लीज. इतके अगदी मनापासून काकुळतीने एक जिजसची भक्त सांगत होती. तर मी म्हणलं, तुमची एवढी श्रद्धा आहे तर ठीक आहे, मी तुम्हाला म्हणत नाही, पण मला जर काही वाटलं तर नाही नाही नाही. त्या म्हणाले वाटूच देऊ नका. म्हणजे इतकं त्या बहिणी ठासून मला सांगितलं आणि मग त्यांनी मला ते वाचायला दिलं. मग आपण आपल्या हे इतकं श्रेष्ठ आहे श्रीमद भागवत, भगवंताची वाङ्मय मूर्ती म्हणतो आपण, सश्रद्धपणे आपण ऐकतोय. आणि मग त्याच्यात आलेली हे काही विधानं आपल्या बुद्धीची झेप तेवढी नाही म्हणून ती खोटी असं आपण ठरवायला नको. ती 100% खरी आहेत, त्याचा आपण अनुभव घेतलेला नाही.
म्हणून फक्त आपण ऐकू तरी केवढी सुबत्ता आहे आणि केवढं विलक्षण सगळं आहे, व्यासांची प्रतिभा म्हणून तरी बघायला काय हरकत आहे. म्हणून ते सुरुवातीला मला एकदा हे असं कसं आहे असं मलाच प्रश्न पडला होता, असा अनेकांना पडू शकतो, म्हणून मी आधी नमूद केलं की 1000 योजना आहे. त्यातील इलावर्त खंडाच्या नाभी प्रदेशावर असलेला मेरू पर्वत मुळापासून शिखरापर्यंत संपूर्ण सोन्याचा आहे. तो 1,00,000 योजन उंचीचा आणि शिखरावर 32,000 योजन विस्तृत आहे. तो जमिनीत 16,000 योजन खोल गेलेला आहे. त्याच्या उत्तरेला नील, श्वेत आणि शृंगवान 3 पर्वत आहेत. ते अनुक्रमे रम्य, हिरण्मय आणि करू या खंडांच्या सीमा आहेत. ते दोन्ही बाजूंनी खाऱ्या समुद्राने घेरलेले आहेत. त्याचप्रमाणे या खंडाच्या दक्षिणेला निषध, हेमकूट, हिमालय असे 3 पर्वत आहेत. हरिवर्ष, हिमपुरुष आणि भारत यांच्या मर्यादा दाखवतात हे 3 पर्वत. इलावृत्त खंडाच्या पश्चिमेला माल्यवान, पूर्वेला गंधमादन असे पर्वत असून ते केतुमाल आणि भद्राश्व या खंडांच्या सीमा ठरवतात, म्हणजे त्यांच्या सीमेवर आहेत. मेरूच्या 4 बाजूला मंदार, मेरू मंदार, सुपार्श्व आणि कुमुद असे 4 मोठे आधार पर्वत आहेत. त्यांची उंची 10,000 योजन आहे. त्या प्रत्येकावर पताकेप्रमाणे शोभतील असे आंबा, जांभूळ, कळंब आणि वड इत्यादी अशी वृक्ष आहेत. ते जवळजवळ 1100 योजन उंचीचे 4 प्रचंड वृक्ष आहेत. म्हणजे झाडांचा समुदाय नाही, एकच झाड एवढी विस्तृत आहे, प्रत्येकाचं एक एक झाड ते एवढं विस्तृत आहे की त्याची आपण म्हणजे इमॅजिन करू शकत नाही असं त्यांनी स्वतः व्यासच म्हणतात की मी त्याचे हे मोजदात करू शकत नाही, तरीही सांगतायत. त्यावर दूध, मध, उसाचा रस व मधुर जल यांचे प्रत्येकी एक एक डोह आहेत. त्या डोंगराच्या वर का डोह आहेत. आणि नंद, चैत्ररथ, वैभ्राजक, सर्वतोभद्र अशी 4 उपवने आहेत. आणि या उपवनामध्ये देव, यक्ष, गंधर्व आनंदाने विहार करायला येतात. मंदार पर्वतावर 1100 योजन उंचीवरून पडणाऱ्या प्रचंड आम्रफळांच्या रसापासून, म्हणजे आंब्यात गुठळी नाहीच, जांभळात गुठळी नाहीच असं त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केलंय. फक्त रस, फक्त रस. आणि ते इतके परिपक्व होतात, त्यांना कोणी काढायला जात नाही, त्यांचा रस गिळतो. आणि ते एवढा विशाल आहे, 11,000 योजन म्हणजे केवढाच्या केवढा एकच वृक्ष. असे हे वृक्ष त्याच्या प्रत्येक फळाच्या भाराने फुटून जातं ते, आणि फुटलं की त्याच्यातनं रस पागळतो आणि त्याच्या नद्या वाहतात. हे सांगितलंय की त्यावर दूध, मध, उसाचा रस आणि मधुर जल प्रत्येकी एक एक डोह आहे. आणि ही जी आंब्याच्या फळाच्या रसाची नदी आहे तिचं नाव आहे अरुणोदा. ती इलावृत्त खंडाच्या पूर्व भाग भिजवते आणि दक्षिण भाग अशाच रीती म्हणजे भिजवत ती समुद्राला मिळते. अशाच रीतीने जांभळाच्या रसाने निर्माण झालेली नदी दक्षिण भागात आहे. तिच्या दोन्ही तीरावरील भिजलेल्या मातीवर वारा, सूर्यदेव यांचे परिणाम होऊन त्यापासून त्रैलोक्याला अलंकृत करणारे सोने मिळते. जांभळ्या रंगाचं सोनं असतं असं म्हणतात, ते इथं पटतं आपल्याला. आणि धातूंची निर्मिती होताना सुद्धा सूर्यप्रकाश काहीतरी कॅटलिस्टचा एक काम करतो असं समजूया, आणि त्यापासून सोनं निर्माण होतं. वारा, सूर्यप्रकाश असं तेही घेतले त्यांनी. तसेच सुपार्श्व पर्वतावर कदंब वृक्षाचा प्रदीर्घ अशा मधाच्या धारा वाहतात. त्या या इलावृत्त खंडाचा पश्चिम भाग भिजवतात. 4थ्या पर्वतावरील शतवल्श नावाच्या वडाच्या झाडापासून अन्न, वस्त्र, शय्यासन, वस्त्राभरण यांचा वर्षाव होतो. या नद्यांचा उपभोग घेणाऱ्यांना शरीरावर सुरकुत्या कधीही येत नाहीत. कितीही वय झालं तरी शरीरावर सुरकुत्या येत नाहीत. तसेच ते केस पिकणे, घाम येणे वगैरे काही त्यांना भोगावं लागत नाही. जन्मभर फक्त सुख,
या मेरू पर्वताच्या पायथ्याशी आणखी निरनिराळे 20 पर्वत आहेत. 8 दिशांना 8 पर्वत आहेत. मेरू पर्वताच्या शिखरावर मध्यभागी 10,000 योजन विस्ताराची शातकोंबी नावाची ब्रह्मदेवाची सोन्याची नगरी आहे आणि तिच्या 8 दिशेला इंद्र, अग्नी, यम अशा 8 दिक्पालांच्या राजधान्या आहेत. म्हणजे भूगोलाचं वर्णन केलंय, पण हे सगळं फक्त नद्या कशा वाहतात आणि त्या समुद्राला कशा मिळतात, आणि नद्या सुद्धा फळांच्या रसाच्या, आणि कारण ते वृक्ष फळ म्हणजे प्रत्यक्ष पडतात ती फळं, आणि असं हे सगळं वर्णन आहे. आता वामन एकदम आता हे झाल्यावर गंगेच्या निर्मितीची कथा आहे. गंगा आपल्याला माहितीये स्वर्गातून आली, भगीरथाने अतोनात प्रयत्न करून आणली, पण भगीरथाची कथा इथं येत नाही. इथं भगवंताच्या पायाचा अंगठा इथं लागला असं सांगितलंय की ज्यावेळी वामन मूर्तीचे रूप घेऊन यज्ञ स्वरूपी भगवंतानी त्रिविक्रम हे आपले नाव सार्थक करताना प्रथम उजव्या पावलात भूमंडल व्यापले. 3 पावलं जमीन दे असं त्यांनी सांगितलेलं असतं ना वामनांनी ह्या राजाच्या यज्ञामध्ये. तर तो म्हणतो की 1 पाऊल संपूर्ण पृथ्वी व्यापले, डाव्या पावलात स्वर्गादी लोक व्यापले. त्यावेळी त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याचे नख म्हणजे पाय उंच उचलला तेव्हा ते ब्रह्मांडाच्या बाह्य आवरणाला छिद्र पडले आणि मग तिथनं पाणी आत यायला सुरुवात झाली. छिद्र पडले आणि त्या आवरणावरील जी पाण्याची धार या छिद्रातून आत शिरली ती धार म्हणजे स्वतः पवित्र असणारी, जगताचे पाप धुवून टाकणारी भागीरथी. तिला भगवतपदी असं सुद्धा म्हणतात. ती गंगा या नावाने सुद्धा ओळखली जाते. ती हजारो युगांचा प्रवास करून अंतरिक्षाच्या डोक्यावर शिखरावर उतरली. तेच विष्णुपद. अढळ पदाची प्राप्ती होऊन तिथे राहणारा भगवत भक्त ध्रुव हे पाणी आपल्या कुलदेवतेस चरणारविंदाचे तीर्थ म्हणून अजूनही आदराने डोक्यावर धारण करतात. नंतर ती जलधारा सप्तर्षींच्या स्थानावर येते. तेही तपश्चर्येची अंतिम फळ म्हणून विष्णूच्या चरणातून निघालेले हे पाणी आदराने आपल्या जटेवर घेतात. नंतर कोट्यावधी विमानांच्या समुदायाने युक्त अशा स्वर्ग मर्यादा मार्गाने खाली उतरत उतरत गंगा नदी म्हणजे सर्व सप्तमंडलांना भिजवून ती मेरू पर्वताच्या चंद्रमंडलाला भिजवून ती मेरू पर्वताच्या शिखरावरील ब्रह्मसदनात पडते. तिथे हा जलप्रवाह म्हणजे वर्ण येताना एकरूपतेने आली आहे, पण जेव्हा ती खाली पडते तेव्हा ती 4 दिशांना आपला वेग अफाट वेग असतो. ती 4 दिशांना 4 ठिकाणी वेगाने व्हायला लागते आणि त्या प्रत्येकीचं नाव वेगळं आहे. एक सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा ही या 4 नावांनी प्रसिद्ध झाली. ह्या सगळ्या नद्या नंतर समुद्राला मिळतात. गंगेचा सीता नावाचा जो प्रवाह आहे तो प्रवाह ब्रह्मसदनावरून गंधमादन पर्वत त्याच्या शिखरांवरून पुन्हा भद्राश्व खंडातून वाहत जाऊन पूर्व दिशेला खाऱ्या पाण्याच्या समुद्राला मिळतं. हे एका सीता नावाच्या नदीची कहाणी म्हणजे गंगेचीच. पुन्हा दुसरे चक्षु नावाचा प्रवाह माल्यवान पर्वतावरून केतुमाल खंडातून वाहत जाऊन पश्चिम समुद्रात मिळतं. आणि भद्रा नावाचा प्रवाह म्हणजे सीता झाली, चक्षु झाला, आता भद्रा नावाचा प्रवाह नील पर्वतावरून उतरून उत्तर कुरु खंडातून वाहत जाऊन पुढे उत्तर दिशेच्या समुद्रात मिळतो. आणि आता चौथी राहिली अलकनंदा. अलकनंदा नावाचा गंगेचा चौथा प्रवाह ब्रह्मसदनावरून निघून अनेक पर्वत शिखरे ओलांडत हिमालयावरून उडी घेत भारतातून वाहत
दक्षिण दिशेच्या समुद्रात शिरतो. याच गंगा प्रवाहात स्नान करणाऱ्यांना पदोपदी अश्वमेध आणि राजसूय यज्ञांचे फळ मिळते. किती म्हणजे पुण्यप्रद आहे अशा नद्यांमध्ये स्नान करणं हे सांगितलंय. मग त्याचं पॅरामीटर लावलंय की यज्ञानी जे फळ मिळतं ते त्यांनी मिळतं, पण त्या चारही नद्यांमध्ये स्नान करायला पाहिजे, त्या गंगेच्या त्या 4 प्रवाहांमध्ये, असं त्यांनी आवर्जून सांगितलंय व्यासांनी. अशा प्रकारे प्रत्येक खंडात अशा अनेक उपनद्या वाहतात. त्या 9 खंडांपैकी भारत देश हाच पुण्य करण्यासाठी योग्य अशी कर्मभूमी आहे. इतर 8 खंडे स्वर्गातील लोकांची, उरलेले पुण्य भोगायची स्थळे, आणि म्हणून त्यांना पृथ्वीवरील स्वर्ग किंवा भोगभूमी असे नाव आहे. म्हणजे हिमालय आपण बघतो, पण हिमालयाच्या दर्शनाने एक खूप सुंदर एक मन इतकं प्रसन्न होतं, तटस्थ होतं, की आपल्या देहाकडे सुद्धा आपण एक तटस्थतेने बघायला लागतो की अरे काय अद्भुत आहे. आणि सगळे संकुचित भाव देशोधडीला लागतात मनातले आणि फार छान वाटतं. पण बर्फाचाच डोंगर हिमालय, म्हणजे बर्फाचे डोंगर परदेशात नाहीत का? त्या म्हणजे ह्याच्या काय अग्निहोत्री आहे जर्मन मधल्या, त्या बाई अनेक वर्ष अग्निहोत्र करायच्या. पण त्या स्वतः ज्यावेळी हिमालयात गेल्या, त्या आल्प्स पर्वतांमध्ये, त्यांच्या पर्वतरांगांमध्ये त्यांची स्वतःचे जमीन वगैरे आहे आणि तिथं हिल स्टेशनला म्हणून त्या जाऊन राहतात. पण त्या म्हणाल्या की तिथं गेल्यावर असं कधीही मनात येत नाही की एक वैराग्यपूर्व भाव जो हिमालयाच्या नुसत्या दर्शनाने येतो. आहे तर बर्फाचाच डोंगर, पण त्याचं दर्शनच इतकं शुभप्रद आहे की माणसाच्या मनातले संकुचित क्षुद्र कोटे विचार कुठं पळतात आणि खूप आनंद वाटतो. आणि ती म्हणाली आमच्या तिकडच्या डोंगरांमुळं भोग प्रवृत्ती वाढते, असं त्यागमय प्रवृत्ती किंवा वैराग्यशीलता अशी येत नाही. हा तिने स्वतः घेतलेला अनुभव सांगितला. आणि हे आता मला म्हणजे पर्टिक्युलरली हिमालयाच्या दर्शनाच्या संदर्भात सांगावं वाटलं म्हणून मी सांगितलं. अशा या खंडात 10 कोटी स्त्रियांकडून सेवा केली जाणारे शंकर मात्र विष्णूच्या संकर्षण मूर्तीचे ओम नमो भगवते महापुरुषाय सर्व गुणसंख्यानाय अनंताय अव्यक्ताय नमः या मंत्राने ध्यान करीत स्तुती करीत होते. परमादरणीय नित्यपूजनीय अभयपद अशा भगवंता तुला नमस्कार असो. या जगाची उत्पत्ती, पालन, संहार करणाऱ्या अनंतरूप परमात्म्याला माझा नमस्कार असो. दोरीने बांधलेल्या पक्षाप्रमाणे आम्ही सर्वजण ज्याच्या अधीन आहोत त्याच्या कृपेमुळे आम्ही सृष्टी निर्माण करतो. ती तुझी माया पार करून जाण्याचा मार्ग लोकांना समजत नाही, तो तू आम्हाला योग्य वेळी निश्चित समजून देशील. या कृपा याचना करून मी ते तुला वंदन करतो. श्रेष्ठ भगवंताला असं म्हणून ते पुन्हा पुन्हा वंदन करतात. 8 खंडांमध्ये राहणाऱ्या म्हणजे देवाधिपतींची पूजा त्यांचे निरनिराळे सेवक करत असतात. जसे हे म्हणजे सांगितलेलं आहे की निरनिराळे सेवक करतात, पण त्याचा तपशील असा आहे की भद्राश्व खंडामध्ये त्या खंडाचा अधिपती हा भद्राश्व आपल्या सेवक परिवारासह तो त्याच पर्वतावर राहतो, त्याच खंडामध्ये राहतो. ते विष्णूच्या हयग्रीव म्हणजे घोड्याचे डोके असणारा असा हयग्रीव रूपाचे प्रत्येक म्हणजे कुठं कोणत्या रूपात विष्णूची उपासना चालते हे सांगितलंय. ओम नमो भगवते धर्माय आत्मविशोधनाय नमः या मंत्राने भगवान विष्णूंची आराधना करतात, परमात्म्याची स्तुती करतात. हे सर्व नष्ट होणारे आहे हे माहीत असूनही माया मोहात पडलेले लोक काळाची उपेक्षा करतात. म्हणजे
जवळपास कोणी गेलं तर आपण जिथे जाऊन येतो सगळं करतो, पण इतकं तटस्थता असते की नंतर आपण म्हणतो नको बुवा त्यांच्याकडे, आता बस परत जायचं नाही. म्हणजे अरे तुझ्यावर मरण येणार आहे ना, आपणही कधीतरी मरणारच आहोत. पण आपण एक ह्याचा आजन्म जगण्याचा अमरपट्टा घेऊन आल्यासारखी आपली भाषा असते. म्हणून ते हे अद्भुत आहे. हे कुठंतरी सांगतात, हे हयग्रीव अवतार धारण करून तू परत वेद आणलेस, त्या तुला मी माझा प्रणाम. हरिवर्ष खंडात नरसिंह रूपाने भगवंत राहतात. ओम नमो भगवते नरसिंहाय नमस्ते. जसे आदिरार्भव्य वज्रनख वज्रद्रष्ट कार्माशयान रक्षक अशा, अरे बापरे, हा सगळा मंत्र आहे बरं का. मला ते पहिल्यांदा लक्षात आलं नाही. आविर्भाव विभर्व वज्रनख वज्रदष्ट कर्माशनाय रंधय रंधय नमो ग्रस ओम स्वाहा. अभयम अभयांती भूयिष्ठाम ओम क्षरोम. या मंत्राने तेथे भक्तश्रेष्ठ प्रल्हाद आपल्या सेवकांसह नरसिंहाची स्तुती करतात. जगाचे कल्याण व्हावे, सर्वांची परमेश्वरावर भक्ती जळावी अशी ते त्यांना विनंती करतात. ज्या नामोच्चारानेच लोकांना पवित्र वाटते असे ते नामोच्चार करत राहतात. त्यात कावेरी, कृष्णा, भीमरथी, गोदावरी, मंदाकिनी, यमुना इत्यादी महानद्या व अंध आणि शोण हे 2 नद आहेत. आता ही नद्यांची नावं आली म्हणून सांगते. ह्या नद्यांचे उल्लेख भागवतामध्ये येताना जे श्लोक आहेत त्यांचे, तर त्या पूर्वगामिनी असं सांगितलंय. आता आमच्या भीमेचंही नाव आहे, पण भीमा पूर्वगामिनी नाही. म्हणजे पूर्वी काहीतरी मध्ये कधीतरी सुनामी झालं असेल, काहीही घडलं असेल, भूकंप झाला असेल, पण नदीने पूर्व दिशा सोडून दक्षिण दिशेला आहे. ह्यातल्या बऱ्याचशा नद्यांचं मी बघितलं की त्या दक्षिणाभिमुख झाल्या आहेत आणि असताना भागवतामध्ये त्या पूर्वाभिमुख आहेत असं वर्णन आहे. म्हणजे हाही आपण म्हणजे प्रत्येक वेळेस असे छोटे छोटे एक एक श्लोक घेऊन लक्षात ठेवलं आणि त्याचं परीक्षण केलं तर आपल्याला कुठंतरी विरोधाभास जाणतो. आणि हे सहज शक्य आहे. म्हणजे भौगोलिक रचना बदलत असते. आता हजारो वर्ष झाली, इसवी सनापूर्वी 5-7 हजार वर्ष हे लिहिलं गेलंय. ते निश्चितच एवढ्या 1000 वर्षात प्रवाह असा एकदम काय असा झाला नसेल. तो हळूहळू बदलतून आता दक्षिण दिशेला गेलाय. पण ह्या नद्यांची जी नावं आहेत त्यातल्या जवळजवळ सगळ्या पूर्वच्या दिशेने वाहतात असं सांगितलंय. आणि हे प्रत्यक्ष मात्र वेगळं आहे म्हणून मला हे सांगावं वाटलं. येथे याच भरतखंडात जन्मलेले लोक आपापल्या कर्मानुसार देव, मनुष्य, नरक अशा गती मिळवतात आणि क्रमाने मोक्षही मिळवतात. इतर कोठेही हे शक्य नाही. भगवंताचे नामस्मरण कीर्तन जे इतर कुठं करता येणार नाही ते इथं भारतात मात्र आपल्या इथं करता येतं. इथे यज्ञांमध्ये निरनिराळ्या देवांना उद्देशून दिलेले द्रव्य त्या नावाने प्रत्यक्ष येऊन देव घेतात. खरोखर या खंडातील लोक देवाचे ध्यान, मनन, पूजन करू शकतात. ते फार भाग्यवान आहेत. ते अशा देशात जन्माला आले. अशा प्रकारे ते भरतखंडात जन्म घेणाऱ्यांचे वर्णन करतात. शुकाचार्य पुढे म्हणतात की सगर राजाच्या मुलांनी यज्ञाचा घोडा शोधण्यासाठी हे जम्बूद्वीप खणले तेव्हा त्याचे 8 भाग झाले आणि उपद्वीपे पण त्याला झाली. म्हणजे ती 8 द्वीप आणि पुन्हा उपद्वीप. तशी ती स्वर्णप्रस्थ, चंद्र शुक्ल, आवर्तन, रमणक, मंदर हरिण, पांचजन्य, सिंहल आणि लंका अशी त्यांची नावं आहेत. त्याबद्दल म्हणजे मला सगळ्याची त्यांना माहितीची खूप उत्सुकता लागली आणि ते माहिती देणारा समोर तसा पूर्ण एक प्रत्यक्ष ज्ञानकोशच शुकाचार्यांच्या रूपाने बसलेत. म्हणून ते त्यांना पुन्हा पुन्हा वेगळे वेगळे प्रश्न विचारतायत आणि त्यानुसार ते उत्तरं देत आहेत. मग ते म्हणतात की
जम्बूद्वीप जेवढ्या विस्ताराने तेवढ्याच विस्ताराचा त्याला वेढणारा क्षार समुद्र तो त्याच्या दुप्पट विस्ताराच्या प्लक्ष द्वीपांनी वेढलेला आहे. प्लक्ष नावाचा सोन्याचा विशाल वृक्ष इथे आहे, म्हणून त्याला प्लक्षद्वीप असं म्हणतात. इथे सप्तजिव्ह नावाचा अग्नी राहतो. प्रियव्रताचा मुलगा जो इद्मजिव्ह याने या 7 मुलांना त्या खंडाचे 7 तुकडे करून दिले. या द्वीपात मणिकूट, वज्रकूट इत्यादी 7 पर्वत एक एक तुकड्याच्या सीमेवर आहेत. अरुणा, नृमणा, पतंग अशा 7 नद्या इथे वाहतात आणि 1000 वर्ष आयुष्य असलेले हंस, ऊर्ध्वायन आणि सत्यांग अशा 4 वंशाचे लोक इथे सूर्याची उपासना करतात आणि त्याला शरण जातात. असं हे द्वीपांचंही भरपूर मोठं वर्णन आहे. आपण राहिलेला भाग उद्या बघू. नमस्कार. 27व्या दिवसाची ही आपली सर्व सेवा श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी, की अघहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतंत्रताया, प्राचीन सभ्यताया. समयं समर्घताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयासु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.